आज मी तुमच्यासोबत उपमा बनवण्याची इतकी सोपी पद्धत शेअर करते की ज्यामुळे अगदी 5 मिनिटात जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा अगदी परफेक्ट उपमा बनवू शकता. बऱ्याचदा उपमा बनवताना काही चुका होतात, त्यामुळे काय होतं, उपम्यामध्ये गुठळ्या होतात, चव काही खास लागत नाही, कच्चा कच्चा लागतो. तर कधी उपम्यामध्ये पाणी जास्त होतं किंवा पाणी कमी होतं, ज्यामुळे उपमा सुका सुका बनतो. तर चला आज या सगळ्या चुकांवर उपाय करत बनवूयात अगदी परफेक्ट असा उपमा. आणि जर का उपमा बनवण्याची हीच पद्धत तुम्ही कायम वापराल तर जसा बाजारामध्ये हॉटेलमध्ये उपमा परफेक्ट मिळतो त्याच पद्धतीचा उपमा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर चला माझ्या या पद्धतीने आज उपमा बनवून बघूयात. या पद्धतीने जर उपमा बनवलात तर घरचे तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. चला उपमा बनवायला सुरुवात करूयात. उपमा बनवतानाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात उपमा बनवण्यासाठी रवा कुठला वापरावा. तर उपमा बनवण्यासाठी आपण जो रेग्युलर रवा वापरतो तोच वापरावा. हा असा लाडूचा रवा वापरायचा नाही. अगदी बारीक जो लाडवासाठी रवा भेटतो तो उपमा बनवण्यासाठी वापरू नका. लाडूचा बारीक रवा वापरल्यामुळे उपमा बनवू शकतो पण तो दाणेदार होणार नाही, चिकट होईल. म्हणून हा असा रेग्युलर वापरला जाणारा रवाच उपम्यासाठी वापरावा. तर रवा 1 वाटी भरून घालूयात कढईमध्ये. एकदम लो फ्लेमवर कलर बदलेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा असतो. यामुळे काय होतं तर रवा चांगला फुलतो आणि त्यामधून जेव्हा सुगंध दरवळायला सुरुवात होते तेव्हा आपण कळायचं की हा रवा आपला उपम्यासाठी भाजून तयार झाला. मोठा गॅस करून रवा कधीच उपम्यासाठी भाजायचा नाही. तर त्यामुळे काय होतं तर काही रव्याचे दाणे भाजले जातात, काही कच्चे राहतात, त्यामुळे उपम्याला किंवा शिऱ्याला चव चांगली येत नाही. त्यामुळे लो फ्लेमवर सतत हलवत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तरी बघा सगळे रव्याचे दाणे असे हलकेसे सोनेरीसर रंगावर दिसू लागले की यामध्ये घालायचे तेल किंवा तूप. तुम्ही यामध्ये जे काही घालणं पसंत करता ते घालायचे 2 चमचे. सुरुवातीला आपण रवा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कोरडाच भाजून घेतला. तर आता आपण गॅसची फ्लेम लोच ठेवून हा रवा तेल घातल्यानंतर तेलासोबत भाजून घ्यायचं आहे. बऱ्याचदा असं होतं जेव्हा आपण शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी रव्यामध्ये गरम पाणी घालतो तेव्हा रव्याच्या गाठी होतात. तर तसं होऊ नये म्हणून रवा भाजण्याची ही पद्धत अगदी योग्य आहे. तर तेल घालून भाजता भाजता थोडासा गडद असा सोनेरी रंग या रव्याला आलेला आहे. छान असा सुगंध सुटला. अगदी व्यवस्थितरित्या भाजून हा रवा झालेला आहे. याच्यापेक्षा जास्त डार्क रवा भाजायचा नाही. असाच रंग येईपर्यंत आपल्याला उपम्यासाठी रवा भाजायचा आहे. हलकाशा सोनेरी रंगाहून थोडासा गडद असा सोनेरी रंग येईपर्यंत. तुम्हाला हा भाजलेला रवा जर स्टोअर करून ठेवायचा असेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही याचा उपमा किंवा शिरा बनवू शकता. त्यासाठी रवा थंड होऊ द्यायचा आणि मग तो स्टोअर करून ठेवायचा. तर 1 महिन्यापर्यंत तुम्ही हा रवा भाजलेला रवा वापरू शकता. तर अगदी ब्रेड क्रम्स सारखा दिसणारा हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर चला रवा बाजूला ठेवला. आता आपण त्याच कढईमध्ये घेणार आहोत 1 चमचा तेल. यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे घालूयात. शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे. तर हे बघा शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेत, ते मी आता काढून घेते. आता आपण एका पातेल्यामध्ये 4 वाट्या पाणी तापत ठेवायचं आहे. 1 वाटी रवा घेतला होता त्यासाठी 4 वाट्या पाणी तापत ठेवायचे. आता हे पाणी साईडला उकळायला ठेवायचे आणि याच वेळी आपण उपम्याची फोडणी करून घेऊ. आता फोडणीसाठी सेम कढईमध्ये घेऊयात 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायची आहे मोहरी. तर इथे मी 1 छोटा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरं. जिरंसुद्धा चांगलं फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये घालूयात कढीपत्त्याची पानं. इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली. फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात. आणि आता यामध्ये घालायची आहे 1 चमचा भिजवून घेतलेली उडदाची डाळ. तर इथे उडदाची डाळ मी 15 मिनटं भिजत घातली होती आणि वापरली. तुम्ही न भिजवता देखील उडदाची डाळ यामध्ये घालू शकता. तर आता ही उडदाची डाळ फोडणीमध्ये मिक्स करून घेत 1 मिनिटभर तरी परतून घ्यायची. डाळ परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. तर इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊन यामध्ये घातलेला आहे.
जर का उपम्यामध्ये तुम्ही कांदा उभा चिरून घालत असाल तर तसासुद्धा घालू शकता. आता कांदा परतत असतानाच यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात. या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी 2च घातल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याकडील मिरचीच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. आता मिरची घातल्यानंतर यामध्ये घालायचे पाव चमचा किसून घेतलेलं आलं. आलं तुम्ही बारीक चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकता. आता कांद्यासोबतच आलं मिरचीसुद्धा आपण परतून घेऊयात. तर आता कांदा गुलाबीसर रंगावर परतला गेल्यानंतर यामध्ये आपण घालूयात टोमॅटो. तर इथे मी छोट्या आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. आता टोमॅटोसोबत मी इथे घालते 2 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेली फरसबी, 2 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेलं गाजर, सोबतच 2 टेबलस्पून मटार यामध्ये घातलेले आहेत. तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता. आता बारीक चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या मटर फोडणीमध्ये चांगल्या एकजीव करून घ्यायचे. आता यावेळीच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 1 चमचा साखर घालायची, जी उपमा बनवण्यासाठी खूप महत्त्वाची असते. साखर मात्र तुम्ही कधी स्किप करू नका उपमा बनवताना. आता साधारण 1 ते 2 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर गाजर, मटर आणि फरसबी आपल्याला मीठ आणि साखरेसोबत परतून घ्यायचे. तर भाज्या परतताना आपण मीठ आणि साखर घालून परतल्या, त्यामुळे काय होतं तर भाज्यांचं जो ओरिजिनल चव असते ती मीठ आणि साखरमध्ये घालून परतल्यामुळे अजून वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपण ही स्टेप नक्की करावी. तर चला आता 2 ते 3 मिनटं भाज्या छान अशा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालूयात. आता या भाज्यांच्या मिश्रणासोबत आपण हा रवासुद्धा परतून घ्यायचा आहे. त्यामुळे होईल असं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण या रव्यामध्ये गरम पाणी घालणार आहेत त्यावेळी यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर आता रव्याला भाज्यांच्या या मिश्रणामध्ये परतून घेतल्यामुळे सगळे फ्लेवर या रव्यामध्ये उतरले गेलेत. तर इथे आपण आता 2 मिनटं हा रवा भाज्यांसोबत छान असा परतून घेतला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत उकळत ठेवलेलं गरम पाणी. तर 1 वाटी रव्यासाठी मी 4 वाट्या पाणी उकळत ठेवलं होतं ते यामध्ये आता घालून घेणार आहे. तर हे पहा पाणीसुद्धा आपलं इथे उकळलं आहे. आपण उपम्यामध्ये पाणी घालून घेऊयात. हा उपमा बनवण्यासाठी मी 1 वाटी रव्यासाठी 4 वाट्या पाणी घेतलं, कारण मी यामध्ये भाज्या ॲड केल्या आहेत. आणि जर का तुम्ही यामध्ये भाज्या ॲड केल्या नसतील तर तुम्ही 1 वाटी रव्याच्या तिप्पट म्हणजेच 3 वाट्या पाणी यामध्ये घालायचं. आता गरम पाणी ओतून घेतल्यानंतर आपल्याला हे पाणी आणि रवा छान असं सतत हलवत एकजीव करून घ्यायचे. जसजसं तुम्ही पाण्यासोबत रवा एकजीव कराल तसं रवा सगळं पाणी शोषून घेईल. यावेळी गॅसची फ्लेम अगदीच लो करून ठेवायची, नाहीतर खालून चिकटण्याची शक्यता असते किंवा करपण्याची शक्यता असते. आता बऱ्यापैकी पाणी रव्याने शोषून घेतलं. यावर आपण आता झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची. गॅसची फ्लेम यावेळीसुद्धा लोच ठेवायची. आता 2 मिनटानंतर झाकण उघडायचं. पहा रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे. अगदी मस्त लुसलुशीत असा हा आपला उपमा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला शेवटी अजून एक स्टेप करायची आहे, ज्यामुळे आपला उपमा दाणेदार असा बनेल. तर या स्टेजला उपम्यावर आपण 2 चमचे खोबरेल तेल किंवा तूप घालायचे. तर इथे मी या उपम्यावर 2 चमचे तूप घातलं, पण ते दाखवणं माझ्याकडून स्किप झालं, तर तुम्ही समजून घ्या. सर्वात शेवटी अशा प्रकारे उपम्यावर तूप किंवा खोबरेल तेल घातल्यामुळे उपम्याला टेक्स्चर खूप छान येतं, मस्त असं दाणेदार होतो उपमा. त्यानंतर आपण उपम्यावर जे तळून घेतलेले शेंगदाणे होते ते घालायचे. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तसंच यावेळी माझ्याकडे थोडेसे डाळिंबाचे दाणे होते ते सुद्धा मी यावर घातलेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. मस्त असा कलरफुल दिसतोय हा आपला उपमा, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळीच जणं असा हा उपमा प्रेफर करतील. आता अगदी परफेक्ट उपमा बनवण्यासाठी सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे अशा प्रकारे उपमा परतून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं 3 ते 4 मिनटांसाठी. म्हणजे आपला उपमा हा अजिबात चिकट न बनता मस्त मोकळा सळसळीत दाणेदार असा बनतो. तर आता 3 ते 4 मिनटानंतर आपण झाकण उघडूयात.
तर पहा, आपला उपमा इथे अगदी परफेक्ट असा मोकळा सळसळीत दाणेदार बनून तयार आहे. या पद्धतीचा उपमा जेव्हा तुम्ही घरी बनवा आणि टेस्ट कराल तेव्हा तुम्ही समजून जाल की यापेक्षा परफेक्ट उपमा असू शकत नाही. तर पाहूनच तुम्हाला कळलं असेल की किती मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार असा हा उपमा बनून तयार झाला. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने उपमा जरूर करून बघा. मी दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा. तुमचा सुद्धा उपमा असाच परफेक्ट बनेल. तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पारिजात किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेल्या बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढील नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.